हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये जी काही छोटी छोटी वाक्य बोलत असतो ती इंग्रजीतून कशी बोलायची ते समजून घेणार आहोत। तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेलं आहे, कुजबुजू नका। तर असं जर वाक्य तुम्हाला बोलायचं असेल इंग्रजीतून तर ते तुम्ही कसं बोलणार, तर त्यासाठी आपण इंग्रजीत बोललं पाहिजे डोंट, म्हणजेच नकासाठी आपण इथे घेणार आहोत डोंट, आणि कुजबुजणे यासाठी आपण विस्पर हा शब्द इंग्रजीत वापरत असतो, म्हणून आपण काय घेणार आहोत डोंट विस्पर। बघा, डोंट विस्पर म्हणजेच काय, कुजबुजू नका। त्यानंतर नेक्स्ट बघा, वेळेवर या। बघा, वेळेवर या म्हणजेच काय, आपण त्याला इंग्रजीतून कसं म्हणणार, कम, यासाठी आपण कम हा शब्द वापरतो, म्हणून आपण काय घेणार आहोत कम ऑन टाईम। टाईम म्हणजेच वेळ, वेळेवर या म्हणजेच कम ऑन टाईम। अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीतून बोलू शकता। त्यानंतर नेक्स्ट आहे दुसरे काही नाही। बघा, त्यासाठी आपण नथिंग, NOTHING, नथिंग एल्स, अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीतून बोलू शकता। दुसरे काही नाही किंवा काही नाही असे जरी म्हणायचे असले तरी तुम्ही नथिंग एल्स, काही नाही, नथिंग एल्स असं इंग्रजीतून बोलू शकता। त्यानंतर नेक्स्ट आहे अस्वस्थ होऊ नका। त्यासाठी डोंट बी अपसेट। अपसेट म्हणजेच काय, तर अस्वस्थ होणे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत डोंट बी अपसेट म्हणजेच काय, अस्वस्थ होऊ नको किंवा अस्वस्थ होऊ नका। त्यानंतर नेक्स्ट आहे मला पाहू दे किंवा मला पाहू द्या। आता म्हणजे इथे एक प्रकारे परवानगी मागितलेली आहे। अशा प्रकारचे जेव्हा वाक्य बोलली जातात तेव्हा त्याची सुरुवात लेटने केली जाते, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत लेट मी सी। सी म्हणजेच काय, तर पाहणे, मला पाहू द्या, लेट मी सी। तुम्हाला जर किंवा मला पाहू दे असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणजेच लेट मी सी, किंवा मला बोलू दे म्हणजेच लेट मी स्पीक। अशा प्रकारे मग तुम्ही पाहू दे ऐवजी तुम्ही इथे दुसरा शब्द टाकून तिथे मग इंग्रजीतून बदल करू शकता। आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे माझे ऐक, म्हणजेच काय, ऐकणे, त्यासाठी आपण इंग्रजीतून घेत असतो लिसन टू मी। मी म्हणजेच काय, माझे, मला या अर्थाने, म्हणून आपण घेतलं आहे लिसन टू मी। म्हणजे माझे एक असं म्हणायचं असलं इंग्रजीतून तर तुम्ही काय म्हणाल लिसन टू मी। त्यानंतर नेक्स्ट आहे हिम्मत गमावू नका किंवा हिम्मत हारू नको असं आपण म्हणत असतो, तर त्यासाठी तुम्ही इंग्रजीतून कसं बोलणार डोंट लूज, आणि करेज, COURAGE, करेज म्हणजेच काय, तर हिम्मत। डोंट लूज करेज म्हणजेच काय, तर हिम्मत गमावू नका। त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे पण का। बघा, आता हे तर सोपं आहे, पणसाठी आपण काय शब्द वापरतो इंग्रजीमध्ये बट। बघा, बट व्हाय म्हणजेच पण का, अशा अर्थाने अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून बोलू शकता पण का यासाठी बट व्हाय। त्यानंतर आहे घाबरू नको किंवा घाबरू नका, त्यासाठी आपण इंग्रजीत बोलणार डोंट पॅनिक। बघा, डोंट पॅनिक म्हणजेच काय, तर घाबरू नको किंवा घाबरू नका। त्यानंतर नेक्स्ट आहे काहीही करा किंवा काहीही कर। आता करणे यासाठी आपण डू हा शब्द वापरत असतो, म्हणून आपण तो सुरुवातीला घेणार डू, आणि काहीही यासाठी आपण वापरतो एनिथिंग। म्हणजेच हे जे वाक्य आहे ते कसं होईल डू एनिथिंग, म्हणजेच काहीही कर किंवा काहीही करा, अशा प्रकारे। आता नेक्स्ट बघा, उशीर करू नको। बघा, आता हे जे जवळजवळ हे जे मी शॉर्ट सेंटेन्स घेतलेले आहेत ते इम्परेटिव्ह टाईप घेतलेले आहेत, म्हणजेच आज्ञार्थी प्रकारात जे वाक्य येतात तशा प्रकारची वाक्य मी इथे जास्तीत जास्त घेतलेली आहे। आता इथे सुद्धा बघा, उशीर करू नकोस म्हणजेच याची सुरुवातसुद्धा सहाय्यकारी क्रियापदाने होईल डोंट। आता नकार आहे म्हणून आपण डोंटचा वापर करतो, डोंट बी, आणि लेट, लेट म्हणजेच काय, उशीर, उशीर करू नको किंवा उशीर करू नका म्हणजेच डोंट बी लेट। आता नेक्स्ट बघा, आता म्हणजे आता। बघा, अशा प्रकारचं जे वाक्य आहे ते आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो। आता आतासाठी आपण वापरतो नाव, नाव मीन्स नाव। अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून हे वाक्य बोलू शकता। आता नेक्स्ट बघा, ते करू नका। बघा, ते करू नका
इथे पण नकार आहे, म्हणजेच आपण घेणार आहोत डोंट. आणि करणे यासाठी घेणार आहोत डू. डोंट डू. आणि तेसाठी आपण वापरतो इट, म्हणून आपण इथे काय घेतलं आहे, डोंट डू इट. म्हणजेच काय, तर ते करू नका. नंतर नेक्स्ट आहे तयार व्हा किंवा तयार हो. बघा, लहान मुलांना सांगताना आपण सांगतो की तयार हो पटकन, तर तयार हो यासाठी आपण काय वापरणार मग इंग्रजीमध्ये, गेट रेडी. रेडी म्हणजेच काय, तर तयार होणे. गेट रेडी म्हणजेच तयार हो. नंतर आता नेक्स्ट आहे आत या. बघा, आत या, येणे यासाठी आपण काय वापरतो शब्द, कम. आणि आतसाठी आपण वापरत असतो इन, कम इन. म्हणजेच आत या. म्हणजेच आपण ही छोटी छोटी वाक्य जेव्हा बोलत असतो तेव्हा त्या प्रत्येक मराठी शब्दासाठी तुम्हाला इंग्रजी शब्द माहीत असणे गरजेचे आहे. म्हणजेच तुम्हाला ते जे वाक्य आहे ते इंग्रजीमध्ये पटकन बोलता येईल. आणि ही जी वाक्य आहे ती तुम्ही वारंवार जर सराव केला, प्रॅक्टिस केली, तर तुमच्या तोंडामध्ये ती आपोआप मग येत जातील. बघा, आत या म्हणजेच काय, कम इन. नंतर आहे हे धरा किंवा हे धर असं आपण म्हणत असतो. तर धरणे यासाठी आपण म्हणतो होल्ड. आणि हे साठी दिस. हा, ही, हे यासाठी आपण दिस हा शब्द वापरतो. म्हणून आपण कसं घेणार, कसं म्हणणार, होल्ड दिस. म्हणजेच काय, हे धर. त्यानंतर आहे ते आता करा. बघा, आता म्हणजेच आता करण्यासाठी परत हे पण इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. करण्यासाठी आपण काय वापरतो, डू इट. म्हणजे ते करा, आता करा असं म्हटलेलं आहे, म्हणून आपण इथे म्हणणार आहोत नाव. डू इट नाव, ते आता करा, अशा प्रकारे. नंतर नेक्स्ट आहे मला आठवण करून दे. बघा, आता अशा प्रकारचं वाक्य तर आपल्या बोलण्यात बऱ्याच वेळा येत असते. आणि ते इंग्लिशमधून अगदी छोटं काय म्हणणार तुम्ही, रिमाइंड मी. रिमाइंड मी. रिमाइंड म्हणजेच काय, तर आठवण करून दे. आठवण करून देणे यासाठी आपण रिमाइंड हा शब्द वापरतो. आणि मी म्हणजेच मला आठवण करून दे. अशा प्रकारे मग इंग्रजीमध्ये तुम्ही बोलू शकता, रिमाइंड मी. त्यानंतर नेक्स्ट आहे आग्रह करू नका. किंवा एखादा लहान मूल जिद्द करत असेल तर तेव्हासुद्धा आपण काय म्हणतो, डोंट इन्सिस्ट. डोंट इन्सिस्ट. आता इन्सिस्ट म्हणजेच काय, आग्रह करणे. आणि करू नका म्हणून आपण इथे डोंट घेतलेला आहे. डोंट इन्सिस्ट म्हणजेच काय, आग्रह करू नका. आता नेक्स्ट आहे हसणे थांबवा. बघा, म्हणजेच थांबवा यासाठी आपण काय वापरतो शब्द, स्टॉप. स्टॉप लॉफिंग. LAUGHING. स्टॉप लॉफिंग म्हणजेच काय, हसणे थांबवा. आता नेक्स्ट बघा, माझे ऐक. बघा, आता अशा प्रकारचं वाक्यसुद्धा आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. आता ऐकणे यासाठी आपण काय वापरतो शब्द, लिसन. म्हणून याची सुरुवात कशाने होणार आहे, लिसन टू मी. म्हणजेच काय, तर माझे ऐक. म्हणजेच असं जर तुम्हाला म्हणायचं असलं इंग्रजीतून माझे ऐक असं, तर तुम्ही काय म्हणणार, लिसन टू मी. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या बोलण्यातील जी काही छोटी छोटी वाक्य असतात ती इंग्रजीमधून कशी बोलायची ते शिकलो. तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.